2 दिवसापूर्वी ज्ञानेश महाराजांनी स्वामी समर्थांबद्दल जी मुक्ताफळे उधळली, प्रभू रामचंद्रांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याच्याबद्दल अक्कलकोटमधील स्वामी समर्थ देवस्थान, अन्नक्षेत्र, समाधी मठ, अक्कलकोटमधील इतर देवस्थाने, महंत, पुजारी, स्वामी भक्त आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ज्ञानेश महाराजांच्या विरोधात फिर्याद दिली, गुन्हाही दाखल झाला. पण प्रश्न इथे संपत नाही. ज्ञानेश महाराज ज्यावेळी बोलले त्या मंचावर या राज्याचे नेते शरद पवारही उपस्थित होते. आणि शरद पवारांसारखे नेते ज्यावेळी मंचावर उपस्थित असतात त्यांच्यापुढे असे वक्तव्य केले जातात आणि पवार साहेबांकडून कुठलाही खुलासा, कुठलीही दिलगिरी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया अद्यापर्यंत व्यक्त करण्यात आलेली नाही. मला पवार साहेबांना माझा प्रश्न आहे, एक स्वामी भक्त म्हणून, एक अक्कलकोट या स्वामींच्या पुण्यभूमीचा लोकप्रतिनिधी